आणि आता बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिवमध्ये आमदार बसवराज पाटलांच्या सत्कार समारंभामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। सत्कार कार्यक्रमामध्ये आमदार राणा पाटलांना डावलण्यात आलं तर खासदार ओमराजे निंबाळकरांना या समारंभामध्ये मानाचं स्थान देण्यात आलं। दरम्यान याच कार्यक्रमात माजी आमदार सुजितसिंग ठाकूर यांनी राणा पाटलांवर निशाणा साधल्याचीही चर्चा आहे। भाजप कुणाची खासगी कंपनी नसल्याचं वक्तव्य सुजितसिंग ठाकूर यांनी यावेळी केलं। कारण मी त्यांच्याच राहणारा कार्यकर्ता आहे, त्यांच्या भावना जाणणारा मी कार्यकर्ता आहे। भले मी खासदार असत पण त्यांच्या प्रत्येक सुखादुःखाच्या क्षणी त्यांच्या प्रत्येक चर्चेत हा ओमराजे त्या ठिकाणी उपस्थित असतो। त्यामुळे त्यांच्या भावना निश्चितपणे मना दिल से दिल तक का नाता आहे आम्हाला, आणि ती जोडला गेलेला आहे आणि ती तसाच अखंडपणे जोडला राहील एवढं वचन देतो। हा पक्ष पुन्हा एका व्यक्तीच्या राहता कामा नये, या पक्षाची सगळी सूत्र एका जागेत राहता कामा नये। हा या पक्षाच्या घटनेत केलेली तरतूद आहे। त्यामुळं जास्त काळ कोणी जर या पद्धतीने वागलं तर त्याचं हा काय चालणार नाही। या पक्षाचा हा इतिहास आहे। रुपामा हा कार्यक्रम पार्टीचा नसून रुपामाता परिवारानं ठेवलेला कार्यक्रम आहे। रुपामाता परिवारानं कुणाला बोलवावं पाहुणे म्हणून हे परिवारानं ठरवावं ना। काय नेमकी नाराजी काय आहे? नाही, नाराजी काहीच नाही। त्यांना ज्या जुन्या लोकांना त्यांना घेऊन जायची सवय नाही, त्यामुळे जुनी लोकही त्यांना टाळतात। हे साहजिक आहे। तुम्ही मला नमस्कार केला तर मी तुम्हाला करतो, गिव्ह रिस्पेक्ट टेक असतो। त्यांना सवय नाही, जुन्या लोकांची अलर्जी आहे।